रंगपंचमी दिसा एक पालखी एका गावातल्यान दुसऱ्या गावाक वयता. ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण करीत बरोबर असल्यो 12 सत्र्यो नाचयत ही पालखी डोंगर माथ्यावयल्यान एका सोबीतशा गावात येता. गावात सरताच पालखेन असलेल्या देवीच्या दोळ्यांत एक वेगळेच अशें सूख दिसून येता. सूख आपल्या हक्काच्या गावात येवपाचें, सूख आपल्या भूमीत येवपाचें आणि वर्सभर आतुरतायेन वाट पळोवपी तो गाव आपल्या देवीच्या आगमनान, आपल्या आवयच्या आगमनान हर्षभरीत जाता. देवीच्या आगमनान एप्रिल महिन्यातल्या तप्त गरमेत सुद्धा ह्या गावात एक वेगळीच शीतलताय प्राप्त जाता. जणू निसर्गाक सुद्धा जाणीव जाता की गावच्या स्वामिनीचे गावात आगमन जाला. हो गाव म्हणल्यारच कुंकळचो गाव आणि ही देवी कुंकळकरांची सायबीण, मागणेची देवी, गोमंतक स्वतंत्र स्वामिनी देवी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरी. पूण कुंकळची ही ग्रामदेवी, कुंकळकरांची सायबीण फक्त एकूच दीस कुंकळे गावांत कित्याक येता? तिचे देऊळ शेजारच्या फातर्फ्या गावांत कित्याक आसा? आणि तिच्या पालखे फुड्यान आसपी 12 सत्र्यांचे महत्व कितें? आजची कथा कुंकळच्या सत्र्यांची. आज जाणून घेऊया कुंकळच्या छत्रोत्सवा फाटलो इतिहास. 30 जून 1541 वर्सा पोर्तुगालच्या राजान गोंयची सगळी देवळां माथे भरवण करपाचो आदेश दिलो. 1567 वर्सा साश्टीची देवळां विध्वंस करपाक सुरवात जाली. पोर्तुगीजांच्या ह्या धर्मवेडाक बळी पडलेले पयले देऊळ म्हणजेच वेर्ना गांवचे म्हाळशेचे आणि ताचे फाटल्यान राशोलच्या दियोगो फेर्नांडीस नांवाच्या राक्षसान 300च्या वयर हिंदू देवळांचो विध्वंस केलो. कुट्टाळचो मंगेश, केळशीची शांतादुर्गा, कोलवेची महालक्ष्मी, लोटलेचो रामनाथ आणि मडगांवचो दामबाब ह्या सगळ्या देवांक स्थलांतरीत करपाक भाग पडले पोर्तुगीज येवनान. कितलेशा हिंदूंनी आपल्या धर्मा खातीर आपले प्राण अर्पण केले. कितलेशा हिंदूंनी आपलो गांव सोडलो आणि कितलेशे तरी दुर्दैवी बाटले. कोणी तांकां प्रतिकार करूंक ना? शस्त्र धारण करून या पोर्तुगीजांकडे कोणीच युद्ध करूंक ना? केले. पोर्तुगीजांक सशस्त्र प्रतिकार दिलो तो साश्टी म्हालांतल्या कुंकळी गावात. 15 जुलय 1583 वर्सा पाद्री आणि पोर्तुगीज सैनीक मंदिर उद्ध्वस्त करपाक गावात सरताच ह्या गावच्या गांवकाऱ्यांनी तांकां यमसदनी धाडले आणि ह्या बलाढ्य पोर्तुगीज राजसत्तेक हादरावन उडयले. ह्या युद्धाचे नेतृत्व करपी कुंकळचे 12, बेड्डेचे 4 क्षत्रिय मानकरी, जेंकांच आमी कुंकळचे 16 महानायक अशें संबोधतात. फुडें तांकां वाटाघाटीक लागून आपोवन तांचो पोर्तुगीजांनी घात केलो. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यास मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपण ह्या उद्गाराक सार्थक करीत 16 महानायकांनी आपल्या भूमाती खातीर आणि ह्याच भूमातेचे प्रतीक असलेल्या शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणी खातीर आपल्या प्राणांची आहुती दिली. हो सगळो इतिहास संदर्भा सकट युगांतर गोवान आपल्या 5 व्हिडिओच्या सिरीसान मांडिल्लो आसा, तो तुम्ही अवश्य पळोवचो. हो सशस्त्र प्रतिकार फक्त कुंकळच्याच गांवकाऱ्यांनीच कित्याक केलो हाची एक सुंदरशी जाप राष्ट्रवादी सुटके झुजारी एवेग्रियो जॉर्ज हांणी सांतोस ओवावसेरोस ह्या पुस्तकांत केला. ते म्हणटात की ह्या कुंकळी उठावा फाटले कारण ह्या गांवांतल्या गांवकाऱ्यांच्या आंगान व्हांवपी क्षत्रिय रक्त. क्षत्रिय म्हणजे कोण? शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 43व्या श्लोकाप्रमाण शौर्य, तेज, निश्चय, दक्षता, धैर्य, औदार्य आणि नेतृत्वासारखे गुण ज्याच्या आंगान आसात तो क्षत्रिय. हे सगळे गुणधर्म कुंकळेच्या 12 कुळांनी 1583च्या संग्रामात दाखयले. खऱ्या अर्थान क्षत्रिय धर्म सार्थक केलो. रॉबर्ट न्यूमॅन आपल्या गोवा एन्थ्रोपॉलॉजी पुस्तकात ह्या 12 कुळांक श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणीचे तशेंच कुंकळी गांवचे रक्षक म्हणटा.
रंगपंचमीक देवीच्या पालखे मिरयत येवपी 12 सत्र्यो ह्याच 12 क्षत्रिय कुळांचे प्रतीक. तांबड्या रंगाची पहिली सत्री म्हाल वांगडाचे प्रतिनिधित्व करता, दुसरी सत्री शेट वांगडाची, तिसरी सत्री नाईक वांगडाची, चौथी सत्री मोंगरो वांगडाची, पांचवी सत्री सोमरो वांगडाची, सवी सत्री थोमडो वांगडाची, सातवी सत्री परब वांगडाची, आठवी सत्री सिद्धाकाली वांगडाची, नववी सत्री लोकाकाली वांगडाची, 10वी सत्री बांदकार वांगडाची, 11वी सत्री रवणो वांगडाची आणि 12वी सत्री भेकलो वांगडाची. ह्यो सत्र्यो ढोल ताशाच्या नादात पालखेच्या मुखार नाचत आपल्या गावात येतात, म्हणूनच ह्या उत्सवाक छत्रोत्सव असे म्हणतात. 1583च्या रणसंग्रामा मजगती कुंकळच्या गांवकऱ्यांक आपल्या आराध्य देवीचे स्थलांतरण शेजारच्या फातर्प्या गावात करपाक पडले खरें, पूण ह्या स्वाभिमानी गांवकऱ्यांनी आपल्या गावावयलो हक्क केन्नाच सोडलो ना. गोवा मुक्तीपर्यंत ह्या वीर कुंकळकारांनी खंयच्या ना खंयच्या प्रकारात पोर्तुगीजांक प्रतिकार केलोच. किमान एक दीस तरी आपल्या ग्रामस्वामिनीक तिच्या मूळ स्थानार हाडटलेच हो निर्धार केलो. 18व्या शतकान ज्या वाटेन शांतारुका कुंकळीकर्णीक फातर्फ्या गावान वयले, त्याच वाटेन छत्रोत्सवा निमतान देवीक आपल्या मूळ स्थानार हाडटात. ह्या छत्रोत्सवाचेर पोर्तुगीज काळात बंदी असली तरी पोर्तुगीज सत्तेक न जुमानता छत्रोत्सव सुरूच दवरलो. अनेक महामारीच्या काळात सुद्धा ह्या प्रत्येक खंड पडपाक दिवंक ना. तर वो आसलेलो कुंकळच्या छत्रोत्सवा फाटलो इतिहास. गोंयकारांनी बलाढ्य पोर्तुगीज राज्यसत्तेक आणि गोवा इन्क्युएशनाक दिल्लेल्या प्रतिकाराचो प्रतीक म्हणजेच वो सण कुंकळचो छत्रोत्सव.